इच्छामि तस्य वित्तम हराम्यहम् अपदा शोक कष्टं च तस्य दुःखं फले फले. ब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण म्हणतात की ज्याच्यावर माझा अनुग्रह व्हावा अशी माझी इच्छा आहे त्याला काय करतो तस्य वित्तम हराम्यहम् त्याची संपत्ती हरण करतो. त्याला पहिले आपल्या भाषेमध्ये झिरो बजेट करतो. लक्षात ठेवा. मग आपण जर सत्य वागत असू चांगलं वागत असू न्यायाने वागत असू धर्माने वागत असू तरी पैसा मिळत नसेल तरी सन्मान मिळत नसेल तरी सुख सुविधा मिळत नसेल समजायचं देवाची कृपा होण्याची वेळ आपल्यावर आली आहे. आलं का लक्षात? मी काय म्हणतो आपण जर चांगलं वागत असू धर्माने वागत असू सत्याने वागत असू तरी आपलं सुख सुविधा संपत्ती आपल्याकडे सुबत्ता येत नसेल तर भगवंताची कृपा आपल्यावर होण्याची वेळ आलेली आहे असं समजा. कारण ते गणित आहे. श्लोक तसंच सांगतो यस्यानुग्रहम् इच्छामि तस्य वित्तम हराम्यहम्. तरी माझ्याकडे येत नाही म्हणले तो आपदा त्याच्यावरती आपदा आणण्याचं काम मी करतो म्हटले. तरी माझ्याकडे येत नाही. शोक त्याला शोक करायला कारणीभूत होतो त्याला शोक करायला होतो भाग पडतो तरी येत नाही. तस्य दुःखम पदे पदे पावला पावलावर त्याला दुःख देतो म्हणले. का यथा राणाईसाचा कापूस राणाईसा नावाची भक्त आहे आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या ठिकाणी देव म्हणतात बाई अनुसरा कोणीच नाही तुमच्या प्रपंचामध्ये मुलं बाळा वगैरे नातेवाईक कोण नाही आता काहीच राहिलं नाही तुम्ही आमचे व्हा आम्हाला शरण या. जी ठीक आहे तुम्ही म्हणता तर चांगली गोष्ट आहे पण माझ्या घरी कापूस आहे कापूस विकते त्याचे पैसे येतील आणि तुमच्या ठिकाणी उपहार करते वस्त्र तुम्हाला अर्पण करते आणि मग मी अनुसरते मग दीक्षा घेते. आता ते कापूस काही खपन आणि ही बाई काही दीक्षा घेईल बराच लोटला. शेवटी आता काय करावं देवाने कापूस टाकला जाळून लागली कापसाला बोंबललं सगळं जळत काहीच नाही. 2-3 दिवस झाले म्हणले बाई उदास काऊन बसल्या म्हणले जे कापूस होता जळाला मातीत जाऊन म्हणले परत आलो. काय झालं कापूस जळाला बरं झालं तुम्ही सांग बाबा लई तुम्ही वेगळं सांगायचे बरं झालं का आता तुम्ही आमच्याकडे यायला मोकळ्या झाल्या. अरे संत तुकाराम बाबा म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरी आदुष्काळी कृपा केली बाई गेली बरी झाली देवा मोहा गेले हित केली आज सगळे नेले चांगलं झालं म्हणले. आपण असं नाही म्हणू शकत नाही म्हणू शकतो का आपण संत तुकाराम बाबा त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. आपण सायकलला चाललो आणि चालता चालता आपली जर सायकल पंक्चर झाली बरी झाली देवा सायकल पंक्चर मागील ढंपर काढून घे म्हणू शकतो असतं नाही म्हणू शकत. आमच्याच काय वाटोळा करतो जेव्हा आमच्याच वाटोळ्यावर का बसलेला आहे आमच्याच मागे जाऊन वाईट एवढं आम्ही करतो. दररोज मंदिरात जातो देवाला तेल नेतो देवाला उदबत्ती देतो कापूर लावतो दंडवत घालतो देवाला आरती करतो देवाला धूप दाखवतो पारायण करतो स्मरण करतो प्रदक्षिणा घालतो सगळं करतो आणि तरी देव आमच्या माग आमचं काय एवढं वाईट करायला देऊ आमचं गणित हे असते. असं नाही यस्यानुग्रहम् इच्छामि तस्य वित्तम हराम्यहम् अपदा शोक कष्टं च तस्य दुःखं पदे पदे पावला पावलावर दुःख. कुंतीनं दुःख मागितलं देवा मला दुःख दे म्हणून ती भक्त आहे. लक्षात भक्त सुखाची अपेक्षा करत नाही भक्त दुःखाची अपेक्षा करतो कारण का दुःखामध्ये परमेश्वर आठवला जातो. मानवा संप्रदायामध्ये एक बाई सुंदर अशा जिचं नाव लामाईचा फार जबरदस्त लामाईचा बिमार पडली. ताप आला खूप ताप आल्यानंतर देवाच्या भेटीला जाऊ शकली नाही आणि तिची मुलगी बी जाऊ शकली नाही. मग तिची मुलगी 2 दिवसांनी गेली म्हणले देव म्हणतात तिला बाई आणि काहून तुम्ही आल्या नाही आमच्या भेटीला. ती म्हणजे जे काय सांगू आई बिमार पडली त्याच्यामुळे मला कुठंच जाता नाही आलं भिक्षेला जाता नाही आलं तुमच्या दर्शनालाही येता नाही आलं
देव म्हणतात बाई तुम्ही भिक्षेला जा, आम्ही तुमच्या आईच्या भेटीला जाऊ. या लहान आईसाच्या भेटीला भगवंत जातात बरं का. आणि ही बाई अशी ओट्यावरती झोपलेली आहे. देवाला बघितलं आणि ताड दिशी त्या ओट्यावर उठून बसली. देवाले बाई बसा बसा बसा, अशक्ताला भीती नाही, बसा म्हणले आम्ही तुमच्या भेटीला आलो. देवाचे श्रीचरणावरती मस्तक ठेवलं, डोळ्यातल्या अश्रूंनी श्रीचरणावर अभिषेक केला. देवा भगवंता माझ्या भेटीसाठी तू आला. बाई तुम्हाला काय पाहिजे ते मागा. खूप झाले भगवंत चक्रवर भगवंत काय पाहिजे ते मागा. आपण असतो काय मागितलं असतो नाही. रात्रीच आपण मीटिंग भरवली असते आपल्या घरामध्ये. मग काय काय पाहिजे, आपल्याला गाडी पाहिजे, कोणती पाहिजे, थार पाहिजे का स्कॉर्पिओ पाहिजे का विकेट पाहिजे, कोणती पाहिजे, सगळं शेती किती पाहिजे, पैसे किती पाहिजे, सोनं किती पाहिजे, सगळी यादी करून घेतली असते आपण आदल्या दिवशी. आणि मग देवापुढे पेश केली असते. देवा तुला तर काहीच काही अदेय काहीच नाही, तू काही देऊ शकतोस, देऊन टाकून बाबा हे एवढं असं म्हटलं असतं. तिने काय म्हणा, मग तुम्ही चक्रधरा तुम्हारे जन्मोजन्मी ऐशीची आसक्ती द्यावी, अशी बिमारी द्या. अगं वेळेस काय झालं आम्हाला म्हणतात देव, वेळेस तू आसक्ती मागतेस, बिमारी मागतेस. काय म्हणते ते देवा, ही बिमारी किती चांगली आहे तुम्हाला काय सांगू. अरे या बिमारीला प्रत्यक्षात परब्रह्म परमेश्वर खेचून आणला, एवढी ताकद या बिमारीमध्ये आहे. जर बिमारीमुळे परमेश्वर माझ्या भेटीला येत असेल तर मला बिमारी जन्मोजन्मी झाली पाहिजे अशी मागणी करते. मला सगळ्या किती वेळे माणसं आहे नाही. म्हणून दुःख मागतात भक्त. काय करतात, दुःख मागतात. कुंती माता आणि रुक्मिणी उद्धव. रुक्मिणी अशी भगवंताला काहीच मागत नाही, काहीच मागत. देवाची सेवा करण्याची मला संधी द्या. देवा मी तुमची दासी आहे. भागवतामध्ये तुम्ही पाहिलं आहे, तुझी सेवा करून तुझी सेवा मला फक्त तुझी सेवा करायची आहे. आणि रुक्मिणी जेव्हा भगवंताला सेवेचा अधिकार मागते, फक्त मला तुझी सेवा करायची आहे. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाच्या 16,107 पत्न्यांपैकी एक रुक्मिणी अशी आहे, ज्या रुक्मिणीनं आपल्या उभ्या आयुष्यामध्ये देवाला कधीच काही मागितलं नाही, कधीच काही मागितलं नाही. बरं या माऊलीनं जशी द्वारकेमध्ये आली तशी देवापुढे कुठलीच तक्रार नाही, कसलीच तक्रार नाही. दुपारीच कथा झाली, फार सुंदर कथा झाली. त्या कथेमध्ये तुला झाली आणि ती सत्यभामा म्हणते की माझ्यावरच देवानं प्रेम केलं. सत्यभामा जळते, लक्षात ठेवा. रुक्मिणी जळते. रुक्मिणी अशी बाई आहे, पृथ्वी तलावर एकमेव अशी स्त्री जन्माला आली की ज्या स्त्रीनं मत्सर नावाचा भाग तिच्या जन्माला झाला. 16,107 स्त्रियांना कुणाला
काय कमी पडतंय, कुणाला काय कमी पडतंय, सगळं सगळं पाहणारी जर कोणी असेल तर ती फक्त रुक्मिणी होती. प्रत्येकीच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारी ती रुक्मिणी होती. माझ्या देवाचे भक्त आहे म्हणजे माझे आहे, ही महत्वाची गोष्ट होती रुक्मिणीमध्ये. माझ्या एका कवितेमध्ये मी वर्णन केले, गुण सुन की ही घायल हुई रुक्मिणी, उसके कर्मों पे कायल हुई रुक्मिणी. भगवंताचे गुण ऐकले आणि रुक्मिणी कायल झालेली आहे भगवंतावरती. भगवंताला विनंती करते, पत्र पाठवते आणि पत्र पाठवून देवाला बोलवते. देवही येतात माय बापो, इतकं प्रेम आहे भगवंताचं. आणि भगवंतावर हिचं प्रेम आहे, पण हिचं प्रेम डुप्लिकेट आहे असं आपल्याला वाटतं. कोणाचं? सत्यभामेचं. ते माणसाच्या स्तरावरचं प्रेम आहे. आलं का लक्षात? सत्यभामेचं प्रेम जे आहे भगवंतावरती अतूट प्रेम आहे, पण माणसाच्या स्तरावरती आहे. माणसाला प्रेम करत असताना ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्या दुसऱ्या व्यक्तीने त्याच्यावर प्रेम केलं तर मत्सर नावाचा भाग जन्माला येतो. लक्षात ठेवा. स्त्री पुरुष हा भाव सोडून द्या, पण मित्र जर असेल, आपला मित्र असेल आणि आपल्या मित्राला दुसरा कोणी जर बोलत असेल तर आपल्यामध्ये सुद्धा, पुरुषात सुद्धा तो मत्सर भाव निर्माण होतो की मीच त्याच्या जवळचा असलो पाहिजे, दुसरा त्याच्या जवळचा असता कामा नये. हा भाव जन्माला येतो. आणि म्हणून एक चित्रपटातलं कुठलं तरी गीत आहे, ते मला खूप आवडतं. ते सत्यभामेवर परफेक्ट बसतं. परफेक्ट. तुम्हें कोई और देखे तो जलता है दिल. ती म्हणते भगवंता तुला जर कोणी पाहिलं, रुक्मिणीने पाहिलं तरी माझं मन जळते. तुम्हें कोई और देखे तो जलता है दिल, बड़े होठों से जलता है दिल. मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना, हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते. आम्हाला नाही कळत, पण भगवंता तुझ्या वाचून आम्ही जगणार नाही. श्री कृष्णाला रुक्मिणी आत्मा परिपक्व झालेला आहे. आत्म्याची परमात्म्याच्या मिलनाची वेळ आलेली आहे. या अवस्थेतली रुक्मिणी आहे. लक्षात ठेवा. पूर्ण भक्त आहे रुक्मिणी. सत्यभामा पूर्ण भक्त नाही. भगवंतावर प्रेम जरूर करते, पण ते मनुष्याच्या स्तरावरचं प्रेम आहे तिचं, मनुष्याच्या स्तरावरचं. पण रुक्मिणी मात्र कुंती माता आणि रुक्मिणी. तिसरा उद्धव. काय उद्धवाचं वर्णन आहे? जो ग्रंथ आता इथे आपण बघितला भागवतामध्ये, पंडित दामोदर धाराशिवकर यांचा हा ग्रंथ, याच्यात वर्णन आलेलं आहे. याच ग्रंथातल्या काही ओव्या संकष्टहरण स्तोत्र नावाच्या त्या ग्रंथामध्ये आलेल्या. त्या स्तोत्रामध्ये स्तोत्र समुच्चय नावाचं छोटं पुस्तक आहे, त्याच्यात वर्णन आलेलं आहे. फार सुंदर अप्रतिम वर्णन आलेलं आहे की जेव्हा उद्धव गोपिकांना समजून सांगण्यासाठी जातो तेव्हा उद्धव गोपिकांना समजून सांगतो
की भगवान गोपाल कृष्ण हे आता इथे येणार नाही आहे. पण गोपिकाचं प्रेम बघितल्यानंतर उद्धव त्यांच्या पायाखालची माती गठोड्यात बांधून आणतो, डोक्यावर ठेवून येतो आणि तो म्हणतो, देवाला तक्रार करतो की भगवंता, त्या गोपिका तुझ्यावर प्रेम करतात, यांना वियोग का दिला रे बाबा, का दिला? आणि भगवंत मग उत्तर देतात, उद्धवा, वियोग ही द्यावा लागे प्रेमासाठी, प्रेमासाठी वियोग सुद्धा द्यावा लागतो, ते त्यांच्याच भल्याची गोष्ट आहे म्हणाले. त्याचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. जेव्हा तो जातो आणि त्या गोकुळामध्ये बघतो, म्हणे धन्य धन्य हे तरुण कृष्ण वियोगी सुकले अंकुर, हे जीवित काही उद्धवा निष्ठुर, ऐसा म्हणे उत्तर प्रेमे म्हणे, तवपुढा गोपी देखिल्या उद्यानी, तरुवर कवळती शोकी करुणी, दाखवा म्हणती कृष्ण लोचनी, त्या उद्धवा देखोनी झोमेंगल्या, उद्धवाला बघितलं, अंगाला घोटल्या आणि म्हणतात, आंबा दे दे म्हणती श्यामसुंदर, चंद्रास झाले नभूती निखर, मग तू पावलाची सारंगधर, दग्धली तयाची अंतरगती. इतकं सुंदर वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाने आपला पितांबर अंगावरती ओळखन म्हणून दिलेला आहे, ओळख. आणि तो पितांबर जेव्हा त्या गोपिकांनी बघितला, त्या म्हणाल्या, सखे ग, कृष्ण नाही पण कृष्णाचं उपर्ण मात्र निश्चित आलेलं आहे, उत्तरीय वस्त्र. अलग लक्षात, महानुभाव पंथामध्ये याच प्रकाराला वस्त्र प्रसाद असं म्हणतात. भगवान गोपाल कृष्णाच्या अंगावर परिधान केलेलं वस्त्र आहे, ते वस्त्र भगवंताचं चरणांकित वस्त्र. उद्धव जेव्हा गोपिका बघतात आणि त्या वस्त्रावरती तुटून पडतात, ते वस्त्र घेतात, आपल्या हृदयाला लावतात. लक्षात घ्या, भाष्यकारांनी सुंदर उदाहरण दिलेले, म्हणले प्रेम कसं असावं, यथा व्रज गोपिका नम्रजामधल्या गोपिका जसं भगवंतावरती प्रेम करतात तसं प्रेम केलं पाहिजे. तसं प्रेम कुंती माता आणि रुक्मिणी, उद्धव हा उद्धव शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या घटिकेपर्यंत उद्धव भगवंता सोबतच राहतो. भगवंत बाईचा माधव भक्त, बाईचा नावाची भक्त सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सानिध्यामध्ये जेव्हा भगवंत पैठणला आले, पहिली भेट झाली. लक्षात घ्या, अहंकार आसनावरती बसलेला आहे आणि खाली प्रेमाचं दातृत्व करणारा प्रेमाचा पुतळा पाय पुसण्यावरती बसलेला आहे. पाय पुसण्यावर, नागंबिके तुझ्या घराला